सो फ्रेंड्स, मी आता मम्मीकडून घालून घेत आहे 2 वेण्या. सो मी असंच बसले होते आणि सहज मला आठवले जुने दिवस, ज्यावेळी मम्मी अशी मस्त 2 वेण्या घालून द्यायची आणि त्यात ती माझी आणि तिची खूप जास्त भांडणं व्हायची. भांडणं याच्यासाठी की मला तर काही यायचं नाही, पण शायनिंग मारायची असते ना आम्हाला. मग ही वेणी अशीच झाली, ती वेणी तशीच झाली, मग ही पुढेच गेली आणि मग ही मागेच गेली, है ना मम्मी? सो वाव, अशा रीते झाली आहे एक साईडची वेणी. माझ्याकडे आता 2 सारखे बोज तर नाहीयेत, पण ठीक आहे, टाइमिंगसाठी चालून जाईल. जाऊ का मम्मी परत शाळेत? जाते आणि शाळेत जाऊन बसते. आता कंटाळा आला, आता मोठं व्हायचा झालं. असं नाही व्यवस्थित घाल ना, म्हणजे सुरू झालं आता माझं. म्हणजे मला लिटरली असं वाटतं की मी आता शाळेत चालली की काय. आणि असंच व्हायचं, याच्यातच माझा अर्धा पाऊण तास तर आमच्या दोघींचा ह्याच्यातच निघून जायचा. कधी वेणी नाही, अशी नाही, ह्या दोन्ही ना अगदी सरळच नाही आल्या, मग एक मागेच झाली, मग एक पुढेच झाली. एकदा तर असं झालं होतं की हा मम्मी, एकदा काय झालं होतं, तू असं रागात ना तिने असं दोघं असं मला असं धरून हलवलं होतं आणि मग म्हटली होती बस खाल, तुझं तुला काय करायचं ते कर आणि तशीच जा. आणि मी बापरे, इतके मेसी हेअर घेऊन, एक तर मला काहीच येत नाही. मध्ये मी असे एक तर लांब केस होते, हे तर आता खूप बारीक झालेत केस माझे, पण लांब केस होते आणि मी असे 2 बो घालून गेले होते. अशी ओरडा खाल्ला. आणि त्या दिवसापासून मग जसं मम्मी वेणी घालून देईल मी तशी गपचूपपणे अगदी शहाण्या बाळासारखं वेणी घालून घ्यायची तिच्याकडून आणि जायचे काही. सो अशा रीते माझ्या 2 वेण्या घालून झालेल्या आहेत. धन्यवाद. एवढा फास्ट घातल्या तर किती क्यूट दिसते मी, है ना मम्मी? चला आता गंध पावडर करून मस्तपैकी शाळेला जाते. ठीक आहे, माझं दप्तर घेऊन. बाय गाईज म्हण, बाय फ्रेंड्स म्हण. मम्मी बघून काय म्हणू. ठीक आहे.